तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे मदतनीस या पदांसाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आटपाडी यांच्या अंतर्गत मदतनीस या पदांसाठी इथे भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर खाली दिलेल्या गावांमधील पात्र व स्थानिक महिला उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर इथं महसुली गावाचे नाव दिलेले आहे. त्यानंतर अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर रिक्त पदांची संख्या इथं दिलेली आहे. तर इथं नगरपंचायत आटपाडी आहे, माडगुळे आहे, गळवेवाडी आहे, उंबरगाव आहे, मुढेवाडी आहे, तडवळे आहे, तळेवाडी आहे, गोमेवाडी आहे, काळेवाडी आहे, नेलकरंजी आहे, झरे आहे, घरनेकी आहे, दिघंची आहे, उजारवाडी आहे. तर एकूण जी मदतनीसांची पदे आहेत तर ती इथं 28 आहेत. तर या रिक्त पदांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतरच तुम्ही इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे आणि विधवा उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 40 वर्षापर्यंत आहे आणि ही वयोमर्यादा तुमची 10/9/2024 रोजी इथं विचारात घेतली जाईल. त्यानंतर या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं 12वी उत्तीर्ण लागणार आहे. तर वरील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यांच्या नोटीस बोर्डावर इथं लावण्यात आलेला आहे. तर तेथून पण तुम्ही ही माहिती घेऊ शकता. त्यानंतर या भरतीसाठी जो तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तो इथं कशाप्रकारे करायचा आहे. तर पात्र उमेदवारांनी त्यांचे जे अर्ज आहेत तर ते इथं 29/8/2024 ते 10/9/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत सायंकाळी 6 वाजेपर्यंत. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्जाचा नमुना आहे मदतनीस या पदासाठी. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव इथं टाकायचे आहे, तुमचा पत्ता टाकायचा आहे, तसेच तुमचा मोबाईल क्रमांक, राहण्याचे ठिकाण, तसेच ज्या अंगणवाडी मदतनीस केंद्रासाठी तुम्ही अर्ज करताय त्या गावाचे नाव, तसेच अंगणवाडीचे ठिकाण, केंद्र क्रमांक तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचा इथं जातीचा प्रवर्ग तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तसेच तुम्हाला जर अनुभव असेल 2 वर्षाचा तर त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे हे पण तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये रहिवासी दाखला, रेशन कार्ड, तसेच आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड, तसेच विधवा असल्यास त्याचे प्रमाणपत्र, तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचा जन्मदाखला, तसेच तुम्हाला शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रक, तसेच जातीचा दाखला, तसेच अनुभव असल्यास त्याचे तुम्हाला इथं प्रमाणपत्र लागेल आणि या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला समक्ष अधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेल्या असणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदारासाठी इथं काही सूचना दिलेल्या आहेत. तर प्राप्त अर्जांची प्राथमिक यादी अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर 15 दिवसात कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर इथं लावण्यात येईल व त्याची इथं उमेदवाराने स्वतः खात्री करायची आहे व तक्रार असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसात इथं लेखी स्वरूपात करायची तुम्हाला तक्रार. आणि एका महसुली गावामध्ये किंवा नगरपंचायती अंतर्गत एकापेक्षा जास्त जागांसाठी अर्ज सादर करण्याचा असल्यास प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र अर्ज तुम्हाला इथं सादर करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं 10/9/2024 पर्यंत पाठवायचे आहेत सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आटपाडी, जिल्हा सांगली. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं पाठवायचे आहेत 10/9/2024 पर्यंत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.